आपल्याला भेटलेत बघा कोण. भावा एवढा खरं नको साधव नको. आता आज थंबनेलला टाकीन सूरज भावदानाला केलं पूर्ण एक्सपोज. मी माझं इकडे बघा नवीन तयार झालेला ब्लॉगर. आता मी A few moments later. सो हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तुमचं यशाचं ब्लॉगर या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर निघालो तर कॉलेजला कारण आमच्यात पेपर आहेत ते थोडे लेट आहेत. 3 वाजता एकच पेपर आहे. तो पेपर देऊया मॅथचा आणि मग भेटू आपण डायरेक्ट. एक 2 जण येणार आहेत माणसं चांगली, त्यांच्याजवळ तुमची भेट लावून देतो. तर आता पेपर आहेत मग काय वाया बिया घ्यायची जास्त काही गरज नाही. तरी पण आपण जरा बॅग खाली करून ठेवू. काय इकडे पुस्तक खाली गेलेत. अजून बॅगेत काय काय माझ्या बोलते. हा तो ॲपपर्यंत राहिलेला परवाचा काढून ठेवतो. आणि एक बुक. तसं मग आपण काय एकदम कॉपी काही गरज नाही. फक्त इकडलं तिकडला बघून यही नहीं अभी और सुनिए काढतो थोडा. बाकी ते काय चालतं म्हणजे चालतं म्हणजे कॉलेजला नाही झालं पण एवढं कॅज्युअल चालतं. म्हणजे सारखं बघणं नाही पण तरी पण हो. बाकी काय अरे काय एवढं लोड आहे बॅगे. हा बॉटल राहिले माझी. अरे लाडू परवा खाल्ला नाही वाटतं माझ्या मित्रांना. सात्विक पण ना मला बरा फोडून ठेवला ना बॅगेत पण काय लाडू खाल्ला नाही अजून. आणि हा जरा ट्रायपॉड वगैरे ठेवतो इकडं. ते बोला सर कॉलेजला एवढा सगळं घेऊन जातोस. मेन शूट तर आपला कॉलेजलाच असतो ते तुम्हाला माहिती आहे. लाडू भरतो कोणतरी खायला लागत असलाय. बॉटल पण ठेवतो बॅगेत. तर नको आपण दा कॉलेज काय आता आलोय स्टॉपला मी आणि पेपर द्यायला चाललोय. तर बेस्ट ऑफ. आणि आपला भाऊ बघा काय म्हणत्या बोल. हो गाईज बघा आपल्याला भेटलेला सुयोग भाव एकदम गद्दार निघाला. त्याला बोललो इथं थांबता इथं या फणसा झाडाखाली सनम तेरी कसम सारखा करायला आलेला. मी तुला काय बोलत नाही म्हणून. आता फोन आला बघा. फोन उचलत आता कोणता तरी निघायला म्हणावं एवढा उन्हात ना थांबायला आम्हाला वेळ नाही. आणि तू त्या फणसा झाडाखाली काय सनम तेरी कसम करायला गेलेला. मला माहिती आहे ते बॉटल घेऊन गेला होतास तिथं. अजून काय टकण्या वगैरे दिसलं नाही ना तुला. अरे ते नाही पिण्यासाठी नव्हतं गेला ते. आहे ते हाय लास्टला पिक्चर बघून ये जरा. बघितलास तरी पण उगीच नको. अरे उन्हात कुठे थांबू एवढ्या उन्हात बोललो यश येते ऊन बोललं सावलीत थांबव. सावलीत थांबव. सनस्क्रीन लावून आलायस ना. डीके काय झालं. डीके आतमध्ये काय करतोय अजून. डीके अभ्यास करतोय. माझ्या डोळ्यात नाही कणा अश्रू आले. अश्रू डीके अभ्यास करतोय. टॉप काढेल तो. टॉप म्हणजे बेंच बघायला पाहिजेत आपल्याला कसले. बेंच वरती आपल्या ग्राफिक्सला लागलाय. आपण काय कॉपी पी करत नाही तसं. एका लाईनीत 8 हे आहेत आणि डिस्टन्स आहे लय मोठा डिस्टन्स आहे. आता पहिला पोरं आहेत. तो डिक्याच्या मित्राचं नाव काय मला माहिती नाही. तो त्याचा विश्वास नको ठेवू. तो पण तो बघायला गेलेला ना तेव्हा बघू किती डिस्टन्स आहे. बघूया कशाला घाबरता हो. पेपर लिहू. ग्राफिक्स अजून कामं चाललेत तिची लहानपणीची ना. आता जेवढी हवा होती तेवढी फुगली. फोड लगेच फोड. थांबा गाईच काका जात आहेत जरा थांबा. कुठले काका. खूप लेवल हे मी यालाच फोड लगेच. हो स्वतःचं नुकसान करून घेतात प्रत्येक कामात. हे 90s चल. कुठला पेन घेतलास. पेन कुठला घेतलास. पेन दाखव. पेन दाखव कुठला घेतलास. सेम आपल्या सगळ्यांनी लक्षात ठेव. नेलपेंट लावून घेऊ नये. चोरी बिरी होती. तिघांचे सेम आहे सांगतोय. पेपर एकदम फाडलेला आहे. तुला कसं गेला पेपर. कसा गेला एकदम कडक ना. नादेच नाही एकदम. पेपर आम्हाला चांगला गेला. भेटूया सात्विक बाबा कसा गेला. पहिला बेंच होता मला. अरे आमचे बेंचेस बेकार आहेत. टेबलवर बसायला लागतो. सत्य डिफॉल्टर काढली ना. एक बेंच चिरडी होता काय होता ना. आमची एक खाली. आणि सांग बेंच कशी होती सांग आपल्याला. हे जे ड्रॉइंगचे बेंच आणि एवढ्या हलायला जागा नाही. लपू कुठं. कसा गेला मस्त होता ना. पण एकदम दणदणीत एकदम माहिती आहे ना. एकदम सगळं आम्हाला बघून भेटला. हा आम्हाला म्हणजे विराच्या साईडला होतं ना. त्यांनी अर्ध दाखवलं सार्थक नाही ते रिॲक्शन त्याची किती बारावी किती जण म्हणतो. मारण्याचं लिहिलं असशील. असू दे काहीतरी लिहिलंय. असू दे सेकंड सेशनला काढशील बाबा. तुझ्याकडनं अपेक्षा जास्त का मला. आपण चालू जाऊया ना सर. तर गाईस ती साईडचा गाण्याचा आवाज तुम्ही म्हणजे इग्नोर करा. आणि
आपल्याला आता कोण भेटा येतात सूरज बावदाने आणि भेटा म्हणजे येतात आमच्या इथे आणि सोम खरात बघायलाच तुम्ही आता पुढे बघा येतील तेव्हा बघा दाखवतो तुम्हाला ते कोण कोण कुठे कुठे आहेत ते. आपल्याला भेटलेत बघा कोण बाबा एवढं खरं नको साधव नको आता आज थंबनेलला लागेल सूरज बावदानेला केलं पूर्ण एक्सपोज. मी माझं इकडे इकडे बघा नवीन तयार झालेला ब्लॉग. मी इथं कामाला लागलो हा नाही ना नाही एवढा नाही जात एवढा नाही जात. तर काय जर मी माझं तोड उघडलं तर तुम्ही माझे अनसबस्क्राईब करा का एवढं मी घाण बोलतो. त्यामुळे मी बोलणं सोडलंय मजबूत बोलणं सोडलंय. आणि बघ किती हजेरी किती काम तर इकडे तर काय हा अजून बर्थडेची पार्टी न दिले तर तुम्ही काय ते बघा का. चालू आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही 3-4 वेळा जर परशुरामला बोलून जर पार्टी देत नसाल ना त्याला उपयोग नाही. जेव्हा आम्हाला टाईम असतो म्हणजे ह्याला जेव्हा टाईम असतो तेव्हा बोलणार की पार्टीला तेव्हा आम्हाला टाईम नसतो. आणि आता जर आम्ही आलोय तर आता बोलेल की भाई नाही मला आता टाईम नाही. मी टाइम करता है तू चीटिंग करता है तू. दिवसा नाही बोलले तुला बोलवले केव्हा आता आलोय ना भाई 12 पाव वायर आलोय ना आता आलाय मग काय अरे तू बारशाला आलो 12 दिवसाची बर्थडे होता आम्हाला बारशेचं पार्टी दे. तर बघा भाई एवढा कमवतोय तरी पण पार्टी द्यायला लागतोय. जीआयटी घर आहे कंपनी घर आहे किती काय झालं तरी तू बघ पार्टी देणार आहेस देणार ना नंतर. तर काहीच नंतर आता तुम्ही सांगा की कमेंट मध्ये पार्टी दिली पाहिजे की नाही. भाऊ येशील ना येशील ना पोहायला वरती 100%. घंटा 100% बर्थडेच्या ह्याचा वेळा बोलून आणि तू इथं स्माईल देशील आणि बरोबर इथंच असतो. हा बोल. सॉरी लय दिवस व्लॉग येत नव्हते बिकॉज तुमरा भाव आजारी का काय खोटं बोलतं काय खोटं आहे आजारी होतो आणि आता कंटिन्यू शूट चालू आहे त्यामुळे जरा ब्लॉग कमी येत आहेत. खोटं बोलतो तर नक्की ब्लॉग येतील चांगले लवकरच. बी कंटिन्यू तुम्ही अनसबस्क्राईब करू नका. केस का सबस्क्राईब करा ना मला लेख केसरून बरोबर होता ते जरा वाढवणार आणि केसाव भांडी घेणार. केसा भांडी घेणार होय सुरू आहे. दोघांचा बिझनेस घेऊन आम्ही ना एक युट्यूबचा तो प्ले बटन असतो ना तसं विकत घेऊ शकतो. पण राहू द्या आम्हाला काही त्याची गरज नाही. नवीन घेऊ.